नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. कोविड-19 संपूर्ण जग हादरलंय. जागतिक आरोग्य संघटनेने अनेक प्रयोगशाळेत संशोधकांना कामाला लावलेलं आहे, परंतु आज तरी त्यावर काही उपाय सापडलेला नाही. सुरक्षित अंतर ठेवा, घरातच राहा, यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला आहे. महाराष्ट्रात त्याची अतिशय कडक अंमलबजावणी चालू आहे. पुणे, भोर, बारामती, उरुळी कांचन या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. पुरंदर हवेली मात्र त्यामधून बचावलेली आहे. त्यासाठी कडेकोट पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. परप्रांतीयांची सोय केलेली आहे, परराज्यातल्या लोकांची सोय केलेली आहे, परजिल्ह्यातल्या लोकांची सोय केलेली आहे. ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्यासाठी जेवणावळी चालल्यात. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे आल्यात. त्यांनी जेवणाचे किट वाटलेत, गहू तांदूळ जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटलेत. या संकटकाळी सगळा समाज एकवटलेला आहे, असं एक चित्र या देशात, या राज्यात तयार झालेलं आहे. संकट आले की भारत आपलं एकात्मतेचं दर्शन घडवतो. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी लढा हा एकत्रितपणे लढल्यामुळं परदेशाच्या तुलनेत भारतात मनुष्यानी कमी झालेली आहे. परंतु त्याचे काही परिणामही आपल्याला भोगावे लागत आहेत. मानवाला समूहाने जगायची सवय आहे. प्राणी आणि मानवात हा फरक आहे. त्याला बाहेर मोकळं व्हावंसं वाटतंय. स्वातंत्र्याच्या, विशेषतः भारतानं अनेक वर्षापासून स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई असेल ती स्वातंत्र्याची लढाई होती. भारताचंही स्वातंत्र्य अनेक वर्ष चाललं. अनेक लोकांनी त्यासाठी प्राणत्याग केला. आज मात्र ही लढाई घरात, कुटुंबात येऊन ठेपलेली आहे. संसर्गजन्य रोग असल्यामुळं तुम्ही घरातच राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्स पाळा, अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्री करतायत. आता घरात राहिल्यानंतर करायचं काय हा प्रश्न लोकांच्या पुढे निर्माण झालेला आहे. साहित्यिक, लेखक, कवी यांनाही पर्वणी आहे, कारण ते घरातच वाचत असतात, सतत त्यात दंग असतात. परंतु जे व्यावसायिक आहेत, नोकरीनिमित्त बाहेर पडतात, व्यापार करतात, धंदा करतात, नवीन पिढी आहे, त्यांना पूर्वीचा इतिहास माहीत नाही. अशा लोकांना आपण काय पाहावं, काय शोधावं, काय वाचावं, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, विज्ञान विषयक लेख, अशा प्रकारचं बहुरंगी साहित्य बाजारपेठेत उपलब्ध आहे. नेटमुळे सुद्धा ह्या अनेक प्रश्न सुटलेले आहेत. परंतु मोबाईल पाहताना आपण काय पाहावं, म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल, आपल्या आयुष्याला उपयोगी अशा प्रकारचं ज्ञान मिळेल, अशा प्रकारचा या साधनांचा वापर मानवाने केला पाहिजे. कोरोनाचं संकट आलेलं आहे, त्याला सामोरं व्हायचे, त्याला घालवायचे, ते निश्चित जाईल. पण दरम्यानच्या काळात मात्र आपण आपल्या भूमीचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या स्वतःचा, भविष्याचा विचार केला पाहिजे आणि आपण कुटुंबात राहूनच आपलं मन रमवलं पाहिजे. पुरंदर तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. शौर्याचा इतिहास आहे, रक्ताचा इतिहास आहे, संत परंपरेचा इतिहास आहे, साहित्याचा इतिहास आहे. पुण्यापासून जवळ असणारे शहर स्वातंत्र्योद्धात बारडोली म्हणून संबोधलं जायचं. अनेक चळवळी या सासवडमधून सुरू झाल्या. भारताच्या राजकारणाची मूर्तमेढ बऱ्याच वेळेस या सासवड शहरातून वेगळ्या प्रकारचा राजकीय संदेश, वैचारिक संदेश देऊन केलेला आहे. अशी भूमी आहे. मग या भूमीमध्ये
काही गाव मात्र त्यांचं गाव पण कसं सांभाळलेलं आहे, त्या गावाची काय माहिती आहे हे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सासवड येथील साहित्यिक या राज्याला सातत्यानं मोलाचं मार्गदर्शन करणारे, समाजवादी चळवळीतले, राष्ट्रीय सेवा दलाचे, जॉर्ज फर्नांडिस, शशांक जोशी यांचे जवळचे मित्र रावसाहेब अण्णा पवार यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. गोरगरिबांना मदत करणं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या वडिलांपासून त्यांना हा पंध त्यांच्यामध्ये आलेला आहे. त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत. सासवडपासून पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी जे पानवडी गाव आहे, या गावाच्या संबंधी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. अण्णा नमस्कार. मी ज्यावेळेस पुरंदर हायस्कूलला शाळेत होतो त्यावेळेस एखादा विद्यार्थी अडाणी असेल, वेंगळा असेल, त्याचे कपडे फाटलेले असतील किंवा त्याला नीट बोलता येत नसेल तर त्याला मुलं म्हणायचे, यार तू पालांडून आहेस का? म्हणजे मागासलेपणाचं लक्षण बौद्धिक, आर्थिक, सामाजिक या सर्व दृष्टीने पानवडी गाव म्हणजे असं टीका त्याच्यावर केली जायची. सासवड शहरामध्ये त्यावेळेस म्हण होती, यार का तू काय पानवडून आलं का, तुला एवढं कळत नाहीस का? हा कॉमन सेन्सचा भाग आहे. अशा प्रकारे लोक तिरस्करण त्या गावाकडे पाहिजे. नेमकं पानवडी गाव, तुम्ही पाहिलेलं पानवडी गाव कसं आहे आणि तुमचा संबंध कधीपासून आला? सासवडचा हा सगळा परिसर आपण जर पाहिला तर तसं संत परंपरेचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात. सोपानदेवांच्या वास्तव्यानं, त्यांच्या समाधी स्थानानं ही भूमी पावन झाली. इतिहासाचे अनेक चढ उतार या परिसरानं पाहिलेले आहेत. आणि मराठी स्वातंत्र्याची ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्थापना केली, मराठी साम्राज्य उभं राहिलं पाहिजे, मराठी माणूस उभा राहिला पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये जी होती, याला अनुकूल असा परिसर. खरं तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झालेला. शहाजी महाराजांचं वास्तव्य हे सगळं निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये गेलेलं. अशा याच्यामध्ये त्या माणसानं दूरदृष्टी ठेवून, विशेषतः जिजाऊसाहेब आणि त्यांच्यानंतर शिवाजी महाराज या दोघांनीही जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या या पश्चिम भागामध्ये, बारा मावळ म्हणतो किंवा आंधर मावळ ज्याला म्हणतो, या परिसरामध्ये आपण स्वराज्याची स्थापना केली पाहिजे. कारण अतिशय दुर्गम असलेला हा सगळा जो परिसर आहे, याच्यामध्ये कुलाब्यापासून रायगडपासूनचा हा जो सगळा परिसर आहे, त्याचा शेवट जवळपास पुरंदरवर येऊन होतो. याचे सगळे सह्याद्रीच्या या कड्यावरची पठार आणि सह्याद्रीचा हा संबंध परिसर पाहिला. आपण पायी फिरून जर याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं तर आपल्या लक्षात येतं की अतिशय अवघड चढणी, सामान्य माणसाला ज्याला याचा काही अनुभव नाही त्या भागामध्ये जाणं हे तशा अर्थानं दुरापास्त होतं. पण ज्या ठिकाणी जमीन आहे, ज्या ठिकाणी माणसं आहेत, ज्या ठिकाणी पशुपक्षी आहेत, त्या ठिकाणी माणसांचा वावर राहिला पाहिजे. या भूमिकेतूनच काही माणसं त्या परिसरामध्ये राहत होती आणि ती ज्या परिसरात राहत होती त्याच्यातलं पानवडी हे एक गाव आहे. पुरंदर अशी आख्यायिका आहे किंवा असं म्हणतात की स्वातंत्र्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला आपल्या राजधानीचा विचार करायचं ठरवलं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यापुढं दोन जागा होत्या, एक राजगड आणि दुसरं पुरंदर. परंतु शेवटी त्यांनी सुरुवातीला राजगडावर आपली राजधानी निर्माण केली. पण राजधानीच्या दृष्टीनं पुरंदरचा विचार ज्यावेळेला ते करत होते त्यावेळेला माझ्यासारखा माणूस ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की हा विचार त्यांनी का केला असावा. या पुरंदरच्या परिसरामध्ये, पुरंदरच्या दक्षिणेला, पुरंदरच्या उत्तरेला, पुरंदरच्या पश्चिमेला आणि पुरंदरच्या पूर्वेला या सगळ्या भौगोलिकदृष्ट्या विचार जर केला तर अतिशय सुरक्षित अशी ही जागा होती आणि म्हणून कदाचित शिवाजी महाराजांनी तो विचार केला असावा. पण त्याहीपेक्षा त्यांना राजगड त्याच्यापेक्षा सोयीचा वाटला असावा म्हणून त्यांनी राजगडावर आपली राजधानी नेली असेल. मुद्दा तो महत्त्वाचा नाही. आज तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की या परिसरामध्ये राहणारी माणसं
कशा पद्धतीनं जगत असतील. तो परिसर ज्यांनी पायी हिंडून पाहिलेला आहे त्यांच्या हे आता लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये तिथं जायला रस्ते उपलब्ध झाले म्हणून माणसं तिथपर्यंत जाऊ तरी शकतात. मी 1967 सालापासून या परिसरामध्ये फिरतो आहे. याचं प्रमुख कारण असं, या परिस्थितीमध्ये या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत यांच्या उपजीविकेचं साधन भाताची खाचरं, त्याच्यामध्ये पिकणारा तांदूळ, त्याच्यामध्ये पिकणारी नाचणी, याच्या पलीकडे दुसरं काही उत्पन्नाचं साधन त्यांच्याजवळ नव्हतं. आणि म्हणून त्या डोंगरावर पिकणारं कटईचं गवत आणि कारवीच्या मोळ्या ह्या तोडायच्या आणि सासवडला आणून विकायच्या, हा व्यवसाय त्यांना करावा लागत होता. त्याच्यासाठी 2 डोंगर ओलांडून डोक्यावर मोळ्या आणि गवताचे भारे घेऊन लोकांना इथपर्यंत यावं लागायचं आणि त्याची विक्री होईपर्यंत यांना इथं थांबावं लागायचं. हा बाजार, मी आज जिथं माझं वास्तव्य आहे त्या माझ्या घराच्या समोरच्या बाजूला पेशव्यांचे पहिले मराठा दिवाण बाळाजी कुंजीर, बाळोबा कुंजीर यांचा वाडा हा माझ्या निवासस्थानाच्या समोर असल्यामुळं त्या भिंतीला त्या मोळ्या आणि ते भारे उभे केले जायचे आणि तिथे त्यांची विक्री व्हायची. ही माणसं जी यायची, यांना पाणी, यांना काही थोडीशी भाजीची भाकरीची मदत ही माझ्या घरातून केली जायची आणि त्याचा परिणाम या लोकांशी जो एक ऋणानुबंध त्या निमित्ताने निर्माण झाला, त्याच्यामुळं त्यांच्याकडच्या जत्रेला जाणं, त्यांच्याकडं जाणं, त्यांच्या काही लग्न समारंभ असतील किंवा अन्य काही कारण त्यांच्याकडे घडलं असेल तर तिथं जाणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हा माझ्या कुटुंबाचा एक भाग बनलेला होता. आणि तो कुटुंबाचा भाग जपत असताना मला त्या डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या माणसांची जी परिस्थिती पाहायला मिळत होती, त्यावेळी त्यांचं असलेलं दारिद्र्य आणि त्यांचा असलेला संबंध, एकूण व्यवहार, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांच्या अज्ञानाचा, त्यांच्या गरिबीचा, या परिसरामध्ये, सासवडच्या परिसरामध्ये राहणारी जी काही व्यापारी मंडळी किंवा पैसेवाले दलाल जे होते, हे त्यांची पिळवणूक करत असत, हे मला त्या काळामध्ये सातत्यानं जाणवत होतं. त्यांना कर्जावर पैसे द्यायचे, आवाच्या सव्वा व्याज घ्यायचं, वाटेल त्या पद्धतीने त्यांच्याकडून काही लिहून घ्यायचं आणि ते व्याज देत असतानासुद्धा जर ते घरी काही मागायला आले किंवा काही सांगायला आले तर त्यांच्याकडून काबाड कष्ट घरातल्या संबंध याचे करून घ्यायचे. त्यांची लाकडं फोडून दे, त्यांचं घर साफ करून दे, त्यांचे गोठे साफ करून दे, अशा स्वरूपाची कामं त्या काळामध्ये असलेल्या या गोरगरीब माणसांच्याकडून करून घेतली जायची. हे सगळं पाहिल्यानंतर तेव्हापासून माझ्या मनावर एक त्याचा वेगळा परिणाम होता की या माणसांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का, यांना काही त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला काही मदत करता येईल का, या पद्धतीचा विचार ज्यावेळेला माझ्या मनात होता, त्या काळामध्ये 1970 नंतर माझं सातत्यानं त्या परिसरामध्ये जाणं येणं राहिलं. आणि त्याला आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण होतं, मी ज्या समाजवादी चळवळीमध्ये काम करतो, मी ज्या हमाल पंचायतीमध्ये काम करत होतो, त्या आमच्या हमाल पंचायतीमध्ये पुण्याच्या परिसरामध्ये पुरंदरमधले पानवडीतले लोक हे हमालीच्या व्यवसायाच्या निमित्तानं आमच्या हमाल पंचायतीमध्ये आलेले होते. पुण्यासारख्या ठिकाणी ते हमाली करायचे, तिथे जे काही 4 पैसे आपल्या गाठीला येतील ते आपल्या गावाकडे आणून द्यायचे आणि गावातल्या लोकांची उपजीविका चालवायची, या पद्धतीचं काम ती माणसं करत होती. पण सुदैवानं एक गोष्ट मला त्यावेळेला जी पाहायला मिळाली ती अशी की या माणसांच्यामध्ये माणुसकी होती. माणसांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, एकमेकाला मदत करणं, एकमेकाला सावरणं, कुणी उपाशी झोपणार नाही याची खबरदारी घेणं, या स्वरूपाचं काम आपल्या ऐपतीप्रमाणे ती माणसं त्या काळामध्ये करत होती. आणि मला इथे कुठेतरी माणुसकीचा जो ओलावा त्या काळामध्ये पाहायला मिळत होता तो आज मात्र आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही, ही परिस्थिती आहे. पुरंदरचा परिसर असा आहे, एक असं सांगितलं जातं, इतिहासाचे दाखले त्याच्यामध्ये कुठे पाहायला मिळतात की शिवाजी महाराजांनी जे गडकोट उभे केले, डोंगरी किल्ले जे उभे केले, या डोंगरी किल्ल्याच्या परिसरामध्ये जो घेरा आहे, घेरा पुरंदर असेल, घेरा शिवनेरी असेल, घेरा रायगड असेल, घेरा प्रतापगड असेल, घेरा सिंहगड असेल, या सगळ्या गडांना घेरा आहे. आणि या घेऱ्यामध्ये ज्या वाड्या आहेत, या वाड्यांच्यामध्ये त्या काळामध्ये जे लोक वसलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः महार आणि कोळी समाजाची वस्ती जास्त आहे.
याचं कारण असं सांगितलं जातं की ही माणसं इमानदार होती. शिवाजी महाराजांचा यांच्यावर एवढा भरवसा होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जीव गेला तरी ही माणसं मागं हटणार नाहीत आणि फितूर होणार नाहीत, ही शाश्वती शिवाजी महाराजांना होती. म्हणून या डोंगरी किल्ल्यांच्या परिसरामध्ये त्यांनी यांचं वास्तव्य निर्माण केलं. आज आपल्याला आजही ते जाणवतं की त्या ज्या घेऱ्यामध्ये येणाऱ्या वाड्या आहेत, उदाहरणार्थ पुरंदरच्या परिसरामध्ये आपण पाहिलं, इकडे पानवडी असेल, घेरा पानवडी असेल किंवा मिसाळवाडी असेल, चिवीवाडी असेल, रामवाडी असेल, पाचेखिळा असेल, कोंडकेवाडी असेल, ह्या सगळ्या वाड्यांच्यामध्ये आज आपण जर गेलो तर त्यांची दैवतं त्या ठिकाणी त्याची देवळं बांधलेली आहेत. मी सहजपणानं चौकशी करत त्यावेळेला फिरत असे. मला एक गोष्ट त्यावेळेला अशी जाणवली की त्या ठिकाणी जी देवळं बांधली ही महाराजांनी देवळं बांधून दिलेली आहेत. पण महाराजांची अट एक होती त्याच्यामध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे पुजारी हा ब्राह्मण गुरव वगैरे कुणी आणायचा नाही. तुमच्यातल्याच कुणीतरी पुजाऱ्याचं काम करायचं. त्याच्यासाठी काही जमीन त्यांनी दिली आणि त्या जमिनीवर त्यांनी त्याची उपजीविका चालवावी. त्याच्यासाठी लागणारी तेलवात जी आहे ती त्या शेतीतून त्यांनी निर्माण करावी. आणि आजही आपल्याला चिवीवाडी, मिसाळवाडी इथं तुम्ही गेलात तर तुम्हाला या पद्धतीचं तिथं असलेलं पुजारीपण ही त्या कोळी समाजातलीच माणसं त्या ठिकाणी करतात, हे आपल्या दृष्टोत्पत्तीला येईल. त्याच्यापैकी पानवडी हे गाव अलीकडचं. पानवडी गावाचं एकूण जर संबंध भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर आपण ज्या वेळेला या खंडाळा घाटाने वर जातो, पारगाव खंडाळा घाटाने, तिथे आपण त्या डोंगरावर चढून गेल्यानंतर ज्या पद्धतीचा एक असा त्रिकोणी भाग जो आहे, त्याच पद्धतीचा त्रिकोणी भाग या ठिकाणी आपण आत्ता चढून गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. ही परिस्थिती डोंगरी भागामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते की जी गडाच्या जवळपास आहे. तिथलं एकूण हवामान, तिथली एकूण सगळी परिस्थिती, तिथं एकूण पडणारा पाऊस, ह्या सगळ्याचा विचार जर केला तर अतिशय निसर्गरम्य असा तो परिसर. पण उन्हाळ्याच्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी प्यायला पाण्याचे वांदे इतरत्र पाहायला मिळतात, पण या ठिकाणी कधी आपल्याला पाहायला मिळाले नाही. काय असेल ते असो, पुरंदर किल्ल्यावर सुद्धा आजही त्या टाक्यांच्यामध्ये पाणी पाहायला मिळतं. याची कारणं त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी किल्ले उभे करत असताना, किल्ले निर्माण करत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आणि त्याला लगत असलेली ही पानवडी आजही आपण त्या वाघजाईच्या डोंगराजवळ जर तिथं जर गेलो तर त्या ठिकाणी असलेलं पाण्याचं टाकं किंवा वर आपण जर गावाकडे गेलो, वाडीकडे गेलो तर त्या ठिकाणी असलेले पाण्याचे स्रोत हे आपण जर सगळे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी उपलब्ध असलेलं पाणी अतिशय निर्जंतुक आणि अतिशय चांगलं अशा स्वरूपाचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अतिशय सुंदर हवा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पानवडीपासून पुरंदरकडे चालत गेलात तर भर उन्हाळ्यात की ज्या वेळेला आपल्या अंगाची गावात लाहीलाही होत असते त्यावेळेला त्या ठिकाणी आपण जर उन्हात फिरत असलो तरी वातावरणातली शीतलता ही आपल्याला तिथं जाणवत असते. हा निसर्गाचा जो भाग आहे ना, आज हा निसर्गाचा भाग सगळा संपलेला आहे. लोकांच्यामध्ये शाळा निर्माण झाल्या, शिक्षणाची सोय झाली, लोकांचा शहराशी संबंध वाढला, दळणवळणाची साधनं वाढली आणि लोकांच्या प्रवृत्ती शहराकडे आल्यामुळं त्याच्यामध्ये जे बदल घडत गेले त्याच्यातून आज हे पूर्वीचं जे वास्तव होतं ते आज आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही. त्या काळामध्ये आणखी एक भाग होता की ज्या वेळेला पानवडीची जत्रा असेल, मिसाळवाडीची जत्रा असेल, चिवीवाडीची जत्रा असेल, या ठिकाणी माणसं आवर्जून ती लोकांना बोलवणार. त्यांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये त्यांना एक जो आनंद मिळत होता, ती माणसं त्या काळामध्ये या माणसांना जपण्याचा प्रयत्न करत होती आणि एकमेकाला सांभाळत असतात. मी त्या काळात अशी परिस्थिती पाहिली, एखादा माणूस जर पानवडीत आजारी पडला, एखादा माणूस जर खाली रामवाडीत आजारी पडला किंवा भैरवाडीत आजारी पडला तर त्याला गावात इकडे डॉक्टरकडे सासवडला आणायचं म्हटलं तर पंचायत असायची. आणायचं कसं तर झोळीमध्ये तो आजारी माणूस घालायचा. दोन माणसांनी खांद्यावर तर संबंध वासा घेतलेला असायचा, त्याला ती झोळी बांधलेली असायची आणि त्या झोळीमध्ये तो आजारी माणूस दोन माणसांनी खांद्यावर वाहून सासवडला आणायचा आणि मग त्याला औषधोपचार करायचा. औषधोपचारसुद्धा तिथं नीट मिळत नव्हता. अशी एक आख्यायिका सांगितली जाते. अलीकडच्या काळामध्ये ते पाहायला कुठं मिळत नाही की पुरंदरच्या परिसरामध्ये अत्यंत औषधी वनस्पतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होत होतं. आणि मला ते संयुक्तिक वाटतं कारण त्या परिसरामध्ये आमचा हा सोन्या धनगर होता, हा जो इथं औषधं द्यायचा, तो मी माझ्या लहानपणी त्याला पाहत होतो, त्यावेळेला तो वयस्कर झालेला होता.
असं सांगतात की त्याचे वडीलसुद्धा तोच व्यवसाय करत असत. म्हणजे लोकांना औषधोपचार हा जडीबुटीचा किंवा तिथे उगवणाऱ्या ज्या वनस्पती होती त्यांचा केला जायचा आणि त्याच्यावरच त्यांना स्वतःचं आजारपण दूर करावं लागायचं. अगदीच नाईलाज झाला तर मग झोळीमध्ये घालून त्याला सासवडला आणणं. आणि डॉक्टर धारवाडकरांचा इथं सासवडला दवाखाना होता, त्याच्यामध्ये त्यांना औषधोपचार करणं, या पद्धतीचं काम त्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे. ही माणसं अतिशय प्रेमळ होती. ही माणसं जीवाला जीव देणारी होती, दिलेला शब्द पाळणारी होती आणि एकदा एकमेकावर विश्वास टाकला तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही याच्यासाठी भले त्यांचा जीव गेला तरी हरकत नाही, पण त्यांनी कधी विश्वासाला तडा जाऊन दिला नाही. आज समाजामध्ये ही परिस्थिती कुठं राहिलेली नाही. आज पाणवडीच्या बाबतीमध्ये सुद्धा जवळपास हेच घडतं आहे. पण त्यांचं चारित्र्य, त्यांची निष्ठा, त्यांचं प्रेम आणि त्यांची माणुसकी या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या परिसरामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळाल्या. आजही त्या लोकांशी माझे तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हमाल पंचायतीमध्ये ही काम करत असताना सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत ही आपुलकी आमच्याशी जपली आणि आजही त्यातली काही माणसं जी जिवंत आहेत ती माणसं त्याच प्रेमाने आणि त्याच आपुलकीने जमत आहेत. अलीकडच्या काळामध्ये काही मंडळी बऱ्या पद्धतीनं तिथं काही सोयीसुविधा निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. ह्या सोयीसुविधा निर्माण होत आहेत, पण त्याच्याबरोबर माणसाचं माणूस पण हरवत चाललं आहे. हे माणूस पण जपण्याच्या बाबतीमध्ये काय करावं लागेल याचा अतिशय गांभीर्यानं आपल्याला विचार करावा लागेल. आज माणसं माणसामध्ये राहिलेली नाहीत आणि माणसं माणसात नसल्यामुळं माणुसकीचा लवलेश कमी होत चालला आहे. याचा विचार आपल्याला कुठेतरी करावा लागेल. तेव्हा या परिसरानं तशा अर्थानं जी माणुसकी जपली, शिवाजी महाराजांना प्रेम दिलं, संभाजी महाराजांना प्रेम दिलं. संभाजी महाराजांचा जन्म तर पुरंदरवरचा आहे. या लोकांचा त्या महाराजांच्यावर इतका लोभ होता, एवढं प्रेम होतं, त्यांच्यासाठी जीवाची कुर्बानी करायला या माणसांनी कधी मागे पुढे पाहिलं नाही. या लढाईमध्ये जी माणसं आत्तापर्यंत गेली ही कोळी समाजाची, महार समाजाचीच माणसं त्याच्यामध्ये जास्त आहेत. आणि ही माणसं जी गेली ती आजही त्या ठिकाणी त्यांच्या वंशज टिकून आहेत. पण दिवसेंदिवस परिस्थिती बदलती. ही परिस्थिती जी बदलत चाललेली आहे याला आवर घातला पाहिजे आणि माणुसकी जपली पाहिजे. आज तुम्हाला या कोरोनाने सही दाखवून दिलेलं आहे की तुमच्या गरजा किती कमी आहेत. तुम्हाला या ग्लोबलायझेशनच्या किंवा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये तुमचे जे चोचले वाढले ते चोचले या कोरोनानं एका मिनटामध्ये तुम्हाला फेकून दिलं आणि तुम्हाला नागडं उघडं केलं. आज घरामध्ये तुम्ही स्वतःला कोंडून घेतलं आहे आणि जे घरात असेल ते खाऊन तुम्ही दिवस काढत आहेत. मला असं वाटतं प्रत्येकजण आपल्या घरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नाराज होता, पण आता महिना उलटून गेला त्याच्यामुळं त्याला घरातला आनंद आता मिळत असेल. आणि हा आनंद, कारण मी माझ्या स्वतःवरून पाहतो, मी 24 तास फिरणारा माणूस, पण घरामध्ये मला आज बसल्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये असं वाटायला लागलं आहे की आयुष्यातला काही वेळ आपण आपल्या घरामध्ये आपण घालवलं पाहिजे, घरातल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. हे जसं मला जाणवतं आहे तशीच भूमिका आज प्रत्येकाला जाणवत असेल. पण माणसाचा मोह हा जर कमी झाला तर परत या देशाला सोन्याचे दिवस येतील आणि ते सोन्याचे दिवस पाहण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाभो अशी अपेक्षा या कोरोनाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. अण्णा, पानवडीत कुठल्या कुठल्या आडनावाची लोक आहेत? पानवडीमध्ये 2 पानवडे आहेत. एक खालची पानवडी आणि वरची पानवडी असं म्हणतात. खालची पानवडी जी आहे त्याच्यामध्ये भिसे, लोळे ही मराठा समाजातली नावं असलेली काही माणसं आहेत. तिथून खाली आपण गेलो, खाली पागेवाडी, तिथं पागे आडनावाची माणसं आहेत. वरच्या बाजूला आपण जर काळदरीच्या बाजूला गेलो तर शेलारवाडी आहे, तिथं शेलार आडनावाची माणसं आहेत. आणि वरच्या पानवडीमध्ये गेलो ज्याला कोळ्याची पानवडी म्हणतात त्याच्यामध्ये ढगारे आणि बेंगळे या नावाची माणसं त्या ठिकाणी आहेत. याच्या पलीकडे फारशी माणसं तिथं आढळत नाहीत. आता पूर्वी पानवडी ते सासवड अंतर किती असेल? आम्ही पायी चालत ज्यावेळेला जातो साधारणपणे 7-8 किलोमीटरचं अंतर आम्हाला त्याच्यावर जाणवायचं. त्याचं कारण असं होतं, सुप्यापर्यंत गेलं की सुप्यावरून पुढे या खोमणे समाजाच्या किंवा रामोशी समाज जो सुप्यातला होता त्यांच्या वस्त्या तिथे वर नाकडावर होत्या आणि तिथनं चालतच वर जावं लागत होतं. रस्ता नव्हता, पायवाट होती, पायवाटेने वर चालत जावं लागत होतं. एक विनोदाचा भाग सोडून द्या, पण 1972 सालची दादा जाधवराव निवडून आली, निवडणूक झाली आणि आग्रहानं मी पानवडीला त्यांचा सत्कार, पानवडीच्या लोकांचा आग्रह होता की बुवा आमच्या भागामध्ये आमदारांना पहिल्यांदा घेऊन या, कारण अपेक्षा त्यांची अशी होती की आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि म्हणून दादांना सत्कारासाठी म्हणून त्यांनी तिच्याकडे बोलवलं.
तेव्हा आम्ही दादांना घेऊन तिथं गेलो होतो. तर त्या नायकाच्या नाकाडापासून दादांना खांद्यावर घेऊन आम्ही पाणवडीत घेऊन गेलो होतो. काय बोलतो, रस्ताच नव्हता. रस्ताच नव्हता, पायवाट होती, रात्रीची वेळ होती. दादांना त्या चालण्याचा सराव नव्हता. आम्ही तिथे नेहमी फिरत असल्यामुळे आम्हाला ते माहिती होतं. म्हणून त्या पाणवडीतल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना खांद्यावर घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. अशा परिस्थितीमध्ये माणसं तिथं राहत होती. आता 7-8 किलोमीटर जनावरांसाठी लागणारा चारा घेऊन यायचा, जळण घेऊन यायचं, लाकडं घेऊन यायची, मोडी घेऊन यायचं, ही हमाली सुद्धा निघत होती का? शक्यच नव्हतं ना. 4 पैसे हातात येतात, जे मटेरियल आहे ते नेऊन तिथपर्यंत आपल्या कष्टाचा आज शेतकरी ज्या पद्धतीने करतोय त्याच पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचं उदाहरण तुम्हाला मी याच्यासाठी देतो. या शेतीमध्ये आपण जे कष्ट करतो, आपलं जे कुटुंब संबंध शेतीमध्ये राबत असतो, आपण त्या पिकवलेल्या अन्नाची किंवा धान्याची किंमत किंवा जे उत्पादन आपण घेतो त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? नाही. त्या व्यापाऱ्यांनी जर एखादी गोष्ट समजा एखाद्या कारखानदाराने एखादी गोष्ट निर्माण करायची ठरवली तर त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, त्यासाठी लागणारी मजुरी, त्यासाठी लागणारी वीज, त्यासाठी लागणारं कारखानदारीची संबंध गरजा असतील त्या सगळ्या गोष्टींचा हिशेब करून त्या निर्माण केलेली वस्तूची किंमत तो कारखानदार ठरवतो. आमच्या शेतीमध्ये पिकणाऱ्या मालाची किंमत हे आमच्या शेतकऱ्याला ठरवण्याचा अधिकारच नाही ना. त्यांनी त्याच्यामध्ये राबायचं. ते राबत असताना द्यावी लागणारी मजुरी आणि त्याच्याबरोबर घरातली आमची जी माणसं राबत असतात त्यांच्या मजुरीचा हिशेब आम्ही कधी धरतच नाही. आणि या सगळ्यांचा हिशेब करून ज्यावेळेला आम्ही आमचं पिकवलेला जो माल आहे तो ज्यावेळेला आडतीवर आम्ही विकायला आणतो त्यावेळेला त्याची किंमत कोण ठरवतो? ज्याला माल घ्यायचा आहे तो आणि विकणारा दलाल हे दोघंजण त्याची किंमत ठरवत असतात. जो उत्पादक शेतकरी आहे तो चोरासारखा बाजूला उभा राहिलेला असतो. म्हणजे पिकवणारा तो, पण त्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणारी माणसं मात्र दुसरी वेगळीच. हे दुर्दैवानं या देशात कोणाचीही जरी सत्ता आली आणि आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत असं सांगणारी माणसंसुद्धा हा विचार यांनी कधी केला असं मला जाणवत नाही. कारण तो जर केला असता तर शेतीच्या व्यवसायामध्ये शेतीच्याकडे आपण शेतीला व्यवसाय म्हणून कधी स्वरूपच देण्याचा प्रयत्न केलेला नाही. तो प्रयत्न झाल्याशिवाय शेतकरी कधी सुधारणार नाही. आणि हीच अवस्था नेमकी त्या लोकांची होती. तिथल्या लाकडं तोडायची, तिथलं गवत कापायचं, ते डोक्यावर घ्यायचं आणि इथं सासवडच्या बाजारात येऊन विकायचं. हे तो व्यापारी मागेल किंवा जो घेवारी आहे तो मागेल त्या किमतीला कमी जास्त करून त्याला देऊन टाकायचं. दिवसभराचा माझा रोज, दिवसभर मला पडलेले कष्ट याचा कसलाही विचार न करता 2 रुपयाला, 5 रुपयाला, 10 रुपयाला मुळी विकली जायची, 3 रुपयाला भाडं विकला जायचा. आणि हे सगळं त्या माणसाच्या घरात नेऊन टाकायचं आणि ते सगळं करून मग दुपारी आपल्या माघारी घरी जायचं. तिथनं आणत असताना 2 डोंगर ओलांडून त्यांना अलीकडे यावं लागत होतं. हे 2 डोंगर ओलांडून एवढे सगळे कष्ट करून त्याच्या हातामध्ये 8 आणि 10 रुपये जर घेऊन तो जात असेल तर त्याने आपला चरितार्थ कसा केला असेल ही कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. अशा स्वरूपाचं वास्तू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मी माझ्या लहानपणी ऐकले की दूध देखील अशा प्रकारची लोक त्या परिसरातनं सासवडला घालायला यायचे. त्या ठिकाणी म्हशी पाळल्या जायच्या, शेरडा पाळल्या जायच्या. खायला त्यांना तिथे गवत असायचं. शेरडांना मोकळ्या रानामध्ये फिरायला मिळायचं आणि त्यांचं जे दूध काही निघेल ते दूध 2 रुपयाच्या हव्यासापोटी या ठिकाणी सासवडमध्ये आणून विकायचं. मला आठवतं आहे की त्यावेळेला दुधाचा 2 रुपये शेर किंवा नंतर लिटर आपण असं म्हणू इथपर्यंत कमी रेट असताना मी पाहिलेलं आहे. आणि ते दूध घेऊन काही माणसं इथं यायची, इथं दूध घालायचं, ते दूध घालायचं तेवढंच 2 लिटर 4 लिटर जे काही दूध असेल ते दूध घालायचं आणि परत माघारी जायचं आपल्या शेतीच्या उद्योगासाठी. हे त्या लोकांना करावं लागत होतं. आणि ते पैसे गोळा करण्यासाठी महिन्यांनी ज्या वेळेला परत दूध घालायला तो येतो त्यावेळेला त्यांच्यापुढे हात पसरायचा. माणसं प्रामाणिकपणानं पैसे काढून त्यांना कधीही देत नव्हती. त्यांची लुटालूटच करायची. हा अनुभव अनेक लोकांनी या ठिकाणी घेतलेला. अशा प्रकारे डोंगर दऱ्यात राहणाऱ्या पुरंदरमधील लोकांचं जनजीवन होतं. अण्णांनी हे वास्तव पाहिलं आहे. अण्णांनी त्या लोकांशी आधार दिला आहे. अण्णांच्या कुटुंबामध्येच कुटुंबाचाच एक भाग ते झाले होते. आर्थिक दारिद्र्य, आर्थिक संपन्नता कधी त्यांनी पाहिली नाही. अखंड परिश्रम, कष्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत
आपल्याला आता चालत जाता येत नाही. अशा अवस्थेत त्या काळात लोक त्या ठिकाणी रानावरातनं पाऊल वाटेनं मोळी घेऊन यायचे, चाराच्या त्या ठिकाणी घेऊन यायचे, दुधाचे हांडे घेऊन यायचे. अशा प्रकारे मोकळं चालता येत नाही आणि कित्येक ओझं त्या ठिकाणी. मला तर असं सांगितलं आलं की बऱ्याच वेळेस ते काय करायचे, मोळ्या आल्यानंतर कचेरीचे तिथं उतरायचे, त्याच्या 2-2, 3-3 मोळ्या करायचे, 2-2, 3-3 भारे करायचे. इतकं मोठं ओझं ते आणायचे. हे खरं आहे का? हो, खरं आहे. ते आणायचे, करायचे, त्याचे विभागून त्याचे 2-2, 3-3 मुळ्या करायच्या किंवा 2-2 भारे करायचे आणि ते विकायचे. यांना गिऱ्हाईक मिळालं नाही, लोकांनी घेतले नाही, तर माझ्याच वाड्यात इथं ते ठेवत होते. परत दुसऱ्या दिवशी यायचं, परत आणखी नवीन 2 भारे घेऊन यायचे ते आणि हे भारे विकायचे. सोमवारच्या दिवशी यांना बऱ्यापैकी त्यांची विक्री व्हायची, कारण खेडेगावातल्या आसपासचे लोकही, कारण त्या काळामध्ये कटईचं जे गवत होतं ते या परिसरामध्ये आंबा प्रचंड होता, आपल्या परिसरामध्ये, सासवडच्या परिसरामध्ये, आणि इथे आंब्याच्या आड्या लागायच्या, त्या आड्यांना गवत लागायचं. त्या काळामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये या कटईच्या गवताला खूप मागणी असायची आणि त्यावेळेला ही माणसं 2-2, 3-3, 4-4 भारे घेऊन यायची आणि ते भारे इथं विकून त्याचे पैसे घेऊन ते जायची. अशा प्रकारे आपल्या कष्टाचं देखील फळ त्यांना आयुष्यभर कधी मिळालं नाही आणि विकासाचा मार्ग त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जवळजवळ 30-40 वर्ष त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. अशा प्रकारचं हे पानवडी गाव अण्णांनी आपल्यासमोर शब्दांकित केलेलं आहे, त्याचं डोळ्यासमोर वर्णन केलेलं आहे. हा अनुभव नवीन पिढीला नाही, आमच्या पिढीलाही नाही. अशा प्रकारचं गाव, अशा प्रकारची माणसं या तालुक्यामध्ये होती, एवढं प्रचंड मेहनत कष्ट करत होती आणि जनावराप्रमाणेच त्यांचं आयुष्य कष्टामध्ये गेलं. अशा प्रकारच्या 2-4 पिढ्या या अण्णांनी त्यांच्या वडिलांपासून इथं त्यांना आधार दिला, त्यांना सांभाळलं, त्यांना मदत केली आणि त्यामुळे त्यांची माणुसकी, त्यांचा स्वभाव, त्यांच्या आर्थिक जे व्यवहार आहेत आणि त्यांच्या कौटुंबिक व्यवहारात देखील अण्णा त्या ठिकाणी सुखदुःखात सामील झालेले आपणाला पाहायला मिळतात. आता या माणसांचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? स्वरूप कशाचं? ही माणसं गरीब होती परंतु मनाने कशी होती? मगाशी मी सांगितलं ना, ही अतिशय प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारी माणसं. एकदा एखाद्या गोष्टीमुळे त्यांनी जर शब्द दिला असेल तुम्हाला, तर जीव गेला तरी तो शब्द ते कधी बदलणार नाहीत. इतक्या चांगल्या स्वरूपाची माणसं त्या काळामध्ये होती. त्यांनी कधीही आपला शब्द फिरवला नाही, बदलला नाही. कित्येक वेळेला ते माझ्याकडून पैसे घेऊन जायचे, माझ्या वडिलांच्याकडून पैसे घेऊन जायचे, पण कधीही दिलेल्या वेळेला त्यांना जर पैसे देता येत नसतील त्यांनी सांगितलेल्या वेळेला, तर ते येऊन सांगणार किंवा आज मला काही जमलं नाही, पण मी पुढच्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे देतो. आम्ही हाही फार विचार करत नव्हतो, कारण आम्हाला माहिती होतं की त्यांची परिस्थिती कशी आहे. या परिस्थितीमध्ये त्या लोकांनी आपलं जीवनमान कशाही आपण स्वतः आज सोचले, पण दिलेले शब्द त्यांनी कधी फिरवला नाही किंवा मोडला नाही. आणि सामान्य माणसामध्ये जी एक भावना होती, माणसाला माणूस म्हणून जगू देण्याची आणि त्याला जगवण्याची जी भावना होती, आपल्या घरामध्ये 2 घास असतील आणि एखाद्या शेजारच्या घरामध्ये उपाशी असेल तर त्यातला 1 घास काढून त्याला देण्याची यांची दानत होती. आज ही दानत आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत नाही. एखादा उपाशी झोपला असेल तर आम्ही दार लावून घरामध्ये जेवायला बसतो, पण त्याची कणव आम्हाला कधी येत नाही. आज हे माणूसपण जे सगळं तुटलं आहे, हे माणूसपण तुटल्यामुळे निसर्गानं तुमच्यावर सूड उगवायचा प्रयत्न चालवलेला आहे. कारण निसर्गाचंही शोषण तुम्ही याच पद्धतीनं करताय आणि त्या शोषणाचे परिणाम आज या कोरोनाच्या रूपानं आपण भोगतो आहोत. अशा प्रकारे निसर्गानं नयनरम्य अशा प्रकारचा पानवडीचा परिसर निसर्गाने दिलेली आहे, देणगी दिलेली आहे. परंतु त्या लोकांना मात्र अपार कष्ट, अपार मेहनत करून आपलं जीवन व्यतीत करावं लागत होतं. अनेक वर्षे या लोकांना कष्टाचा देखील मोबदला मिळाला नाही. अशा प्रकारे पुरंदर तालुक्यातलं पानवडी गाव हे सर्वांनी आता आवर्जून पाहावं अशा प्रकारे झालेलं आहे. धन्यवाद.